मला कसं नुसतं वाट मनात तिळ तिळ तुझं माझं काळीज फाटलं. ना खाता पिता गेलो मला माझा गेली मला एवढा जे साळूला तू येणा झाला एवढं वर्णन करतोयस वेडा झालोय. साळून तुझं काय बघितलं आणि त्या साळू तू काय बघितलंस म्हणजे एवढा प्रेम लोक तुमचा चढला कसा बरोबर आहे हा? भास्कर. हा? माझी आणि साळूची दोस्ती झडली कशी हे तुम्हाला हे सांगायचं कळलं पाहिजे. साळूची आणि माझी झडली दोस्ती तेव्हापासून एकमेकासाठी खूप काळजी करते. आणि त्याच वेळी मी दावली तिला माझी पंजाबी करते. काय अरे प्रभाकर गावचा लाडका पैलवान लाडका पैलवान हा? अरे कोल्हापूरच्या खास बाग बद्दल म्हणजे असा उतरला तर टाळ्या कशासाठी हो अरे जगून वाचली की जबर का जगून वाचली ती माणूस म्हणून? गर्दन असं काय सांगताय हा? अरे चार चौघ अशी वळवून त्याला बघाय मागलं बापरे एवढी मानत गर्दन मोठी अरे दंड बघितलंस हा. कुळाच्या ठेपकत एक एक जाईल. ह्या टिपऱ्या काय सांगताय अरे मांडी जर बघितलीस हत्तीच्या पायागत बापरे पिंडरी मग आता मग पिंडरी हत्तीच्या पायागत हा, मग मांडी कशी मांडी मांडी कशी असेल मांडी कोल्हापूरला खासबाग मैदानाला प्रभाकरची कुस्ती होती. कलेक्टर साहेबांचा बंदोबस्त होता. खूप गर्दी अशी जमागती. मी त्याच्याबरोबर वर करून पाहिलं त्याचा केस सुद्धा मला दिसला. मी केली आयडिया आपल्या पैलवानाची कुस्ती खासबाग मैदानाला बनवण्याची एक आयडिया केली. खाल्लं शिरलो असा हा माणसं उभा राहिलेली अशी माणसं चाडली अशी माणसं चाडली बाग वाकून बघितलं माणसात नाच खाली काय मांडी ह्या टिपिऱ्या मांडी प्रभाकर मांडीचं मास्क काढून एकत होतावी अशी मांडी म्हणतो. अरे गावचा लाडका पैलवान गावाचा सहज निघाला दुकान मोकळं किती विजेनं खारी खोबरं खाऊ दे तिरीत गेला तिरी मोकळी किती बी दूध पिऊ दे किती बी दूध पिऊ द्या अरे हॉटेलात गेला हॉटेल हॉटेल मोकळं किती बी त्यानं काय बी खाऊ दे एवढं वजन होतं. अरे प्रभाकर असा संडासात गेला संडास मोकळं किती बी खाऊ दे पार्सल नेऊ दे अरे संडास मोकळं म्हणजे तसं नाही प्रभाकर. आता सांगलीला तासगावला आपण गेलं होय होय तर संडासला बसायला 20 रुपये घेते आज 10 रुपये दिल्याशिवाय कंडका सुद्धा टाकू देत नाही. हे खरं तुला पैसे कुठे घेतलीत का तुमचं बरोबर आहे लाडका पैलवान साळू चिरमाची जाती दोस्ती तेव्हापासून एकमेकासाठी खूप काळजी असते. त्याच वेळी मी गावली तिला पंजाबी करते. साळू जर जायला तयार नसते तर नेणाराची फरशी असते. फरशी अरे प्रभाकरची जर फरशी बघितली पिढ्या दोन इथं काय सांगताय अरे लाख 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 फरशी करा चपकाची ती समजा अंधारात चालला तर अरे अंधाराचा जसा बत्तीची गरज नाही. बोळा चालला बत्तीची गरज नाही. बॅटरीने जायचं डांबाचा बोट बनला असते का नाही तिची गरज नाही. अशी फरशी जर घेतली हातात उजेडी पडायच्या त्या फरशीच्या उजेडानं जायचा. मला असं म्हणायचं जर ती फरशी अशी लखलखत असेल तर तिला दांडा कशा पद्धतीचा होता मग अशी दांडगी फरशी म्हणलो प्रभाकर दांडा येरण मुगलीचा घाला एरण मुगलेला जाऊ भास्कर साळू जर जायला तयार नसेल तर नेणाराची फरशी ठिकाणी असते पण माझीच भला माऊली मस्ती. साळू जर जायला तयार नसते तर नेणाराची फरशी घेऊन काढली असते. गेली इशारा